नमस्कार, रामकृष्ण हरी। आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 13वा बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या रामकृष्ण हरी या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करून पुढील नोटिफिकेशन मिळवण्यास तुम्हाला मदत होईल। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मग चला आपण अध्याय 13वा बघूया। श्री गुरूंचे कारंजा नगराभिगमन व विप्रोदरव्यथा निवारण। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताये नमः। नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही तर माझ्यासाठी संसार सागर तारक आहात। तुम्ही दाखवलेल्या ज्ञानप्रकाशाप्रमाणे शांत स्थिर झाले आहे। तुम्ही आत्तापर्यंत सांगितलेले श्री गुरुचरित्रामृत सेवन करूनही माझी श्रवणतृष्णा अधिकच वाढली आहे। ती शमवण्यासाठी तुम्हीच समर्थ आहात। ज्याने कधी स्वप्नातही ताकसुद्धा पाहिले नाही त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्था होईल तशी माझी अवस्था झाली आहे। महाराज, आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत। त्यांची परतफेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही। मला ऐकण्याची माझी इच्छा आहे। श्री नृसिंह सरस्वतीविषयी मला आणखी विस्तारमध्ये सांगा। गुरुदेव, नृसिंह सरस्वती प्रयाग क्षेत्री असताना त्यांनी माधव सरस्वतीस दीक्षा दिली असे आपण सांगितले, पण पुढे ते सांगण्याची कृपा करा। नामधारकाची ही जिज्ञासा पाहून सिद्धांना अतिशय आनंद झाला। त्यांनी नृसिंह सरस्वतींचे सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, श्री नृसिंह सरस्वतींनी प्रयाग क्षेत्री माधव सरस्वतीस दीक्षा दिली। त्यानंतर ते काही काळ तेथेच राहिले। त्यांची ख्याती सगळीकडे पसरली। अनेक जण त्यांचे शिष्य झाले। त्यांनी माधव सरस्वतींसह 7 जणांना संन्यास दीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला। हे सर्व शिष्य मोठे प्रज्ञावान व स्वामीनिष्ठ होते। बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध असे 7 शिष्य होते। त्या शिष्यांना बरोबर घेऊन श्री नृसिंह सरस्वती दक्षिण यात्रेला निघाले। अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत ते आपल्या जन्मगावी म्हणजेच कारंजास आले। ते आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले। त्यांच्या आगमनाने सगळ्या भावाला तसेच गावाला अतिशय आनंद झाला। श्री नृसिंह सरस्वती म्हणजे साक्षात श्री दत्तात्रेयच अशी सर्वांची दृढ श्रद्धा होती। लोकांनी आपापल्या घरी त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली। त्यांच्या आईवडिलांनीही मोठ्या भक्तिभावाने पूजा केली। आईला गतजन्माची आठवण झाली। आपण केलेली प्रदोष पूजा फळास आली असे तिला वाटले। ती आपल्या पतीला म्हणाली, मी गतजन्मी परमज्ञानी व विश्ववंद्य असा पुत्र मला व्हावा अशी मी श्रीपाद वल्लभांना प्रार्थना केली होती। त्यांनी मला भगवान शंकराची आराधना व प्रदोष व्रत करण्यास सांगितले व तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला होता। तो त्यांचा आशीर्वाद या जन्मी सफल ठरला। श्रीपाद श्रीवल्लभांचा माझ्याच पोटी अवतार झाला होता। माधव व अंबा यांनी श्री नृसिंह सरस्वतींच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली, तू आमचा उद्धार कर। त्यांनी अशी प्रार्थना केली असता श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, पुत्राने संन्यास घेतला की त्याच्या 42 कुळांचा उद्धार होतो। त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते। त्यांच्या कुळात आणखी जे जन्म घेतात त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते। पूर्वी कोणी नरकात गेले असतील त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते। म्हणूनच मी संन्यास घेतला। तुम्हाला सुद्धा ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल। तुमचे पुत्र शतायुषी होतील। तुम्हाला पुत्रपौत्र पाहावयास मिळतील। शेवटी तुम्ही काशीक्षेत्री देह ठेवाल। काशीक्षेत्र मुक्तिस्थान आहे। तुम्ही कसलीही चिंता करू नका। माधव आणि अंबा यांना रत्नाई नावाची कन्या होती। ती श्री स्वामी नृसिंह सरस्वतींच्या पाया पडून म्हणाली, स्वामी,
माझा उद्धार करा. मी या संसार सागरात बुडाले आहे. संसारातील त्रिविध तापांची मला भीती वाटते. संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे मला वाटू लागले आहे. तिने अशी विनंती केली असता श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, स्त्रियांनी आपल्या पतीला शिवस्वरूप मानून त्याची सेवा करावी. त्यासाठी संसार त्याग करून संन्यास घेण्याची काही गरज नाही. वेदशास्त्र पुराणांनी हेच सांगितले आहे, म्हणून तू संसारच कर. श्री गुरूंनी असे सांगितले असता रत्नाई म्हणाली, गुरुदेव, आपण त्रिकालज्ञानी आहात, भविष्यभूत सर्व काही जाणता, म्हणून माझे प्रारब्ध काय आहे ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. रत्नाईने अशी विनवणी केली असता श्री गुरु म्हणाले, तुला तपश्चर्या करायची असली तरी तुझे संचित पाप खूप मोठे आहे व ते तुला भोगावेच लागणार आहे. तू पूर्वजन्मी एका गायीला लात मारली होतीस. तू शेजारच्या पतीपत्नींमध्ये भांडण लावून दिलेस. या पापकर्मामुळे तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल. तुझा पती त्याग करून तपश्चर्येला जाईल. तुझे सर्वांग कुष्ठरोगाने नासेल. मग तुला माझे दर्शन पुन्हा घडेल. मग तू दक्षिणेकडे भीमा अमराजा संगमावरील गाणगापूर क्षेत्री जा. त्या संगमाला पापविनाशी तीर्थ असे म्हणतात. त्या तीर्थात स्नान केलेस की तुझे सर्व पाप नष्ट होईल. तू पापमुक्त होशील. रत्नाईला असा उपदेश करून श्री गुरु आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडील त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. येथेच गोदावरी नदीचा उगम आहे. त्या तीर्थक्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे. पुराणात ते विस्ताराने सांगितलेले आहे. ते मी तुला थोडक्यात सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदा महात्म्य सांगू लागले. भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटामुकुटात धारण केली होती. त्या काळी गौतम ऋषीसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चर्या करीत होते. ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत असत. एकदा त्या सर्वांनी विचार केला, भगवान शंकराच्या मस्तकावरील गंगा जर क्षेत्री आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल. त्यामुळे सर्व लोकांचे कल्याण होईल. पण ती गंगा कोण आणू शकेल? हे मोठे कार्य कठीण आहे. गौतम ऋषी भगवान शंकराचे परमभक्त आहेत, महातपस्वी आहेत. त्यांनाच हे कार्य करणे शक्य आहे. पण त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय तेही काम करणार नाहीत. असा विचार करून त्या ऋषींनी आपल्या योगबळाने दुर्वेपासून एक मायावी सवत्स गाय निर्माण केली व ती गौतम ऋषींच्या भातशेतीत सोडली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फेकली. अन्य ऋषींच्या योगबलाने त्या काडीचे शस्त्र झाले. त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून मेली. गोहत्या म्हणजे महापाप. ते गौतमांच्या हातून घडले. त्यांनी अन्य ऋषींना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, तुम्ही गंगा नदीला पृथ्वीवर आणा. तिच्या पाण्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणार नाही. गौतम ऋषींनी ते मान्य केले. मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केले. प्रसन्न झालेले शंकर हवा असेल तो वर माग असे म्हणाले. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, भगवंता, तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पापक्षालनासाठी या त्र्यंबकक्षेत्री प्रकट कर. शंकरांनी तथास्तु असे म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अंशरूपाने त्र्यंबकक्षेत्री अवतीर्ण केली. गौतमांच्या तपश्चर्येने ती अवतीर्ण झाली, म्हणून तिला गौतमी असे म्हणतात. गौतमी म्हणजेच गोदा. तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. या नदीत स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होतो, असे या नदीचे थोर महात्म्य आहे. माधवारण्य स्तवन करीत म्हणाले, अहो जगद्गुरु, आपण साक्षात त्रैमूर्तीचा अवतार आहात. आपण लोकांना सामान्य मनुष्य वाटता, पण आपण खरोखर परमपुरुष, जगज्जेते, जगज्योती आहात. आपण लोकोद्धारासाठी या भूमीवर अवतरला आहात. आज मला आपले चरण दर्शन झाले. मी खरोखरच कृतार्थ, धन्य झालो. माधवारण्यांनी केलेले स्तवनाने श्री गुरु प्रसन्न झाले आहेत. ते म्हणाले, तुझी तपश्चर्या सफल झाली आहे. तुला ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. तुझी मानसपूजा सेवा करीत आहेस तशीच करीत राहा. तुला प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडेल याबद्दल जराही शंका धरू नकोस. माधवारण्यांना असे आश्वासन देऊन श्री गुरु गंगा तीरावरील वासर ब्रह्मेश्वर क्षेत्री आले.
त्यांनी सर्व शिष्यांसह गंगास्नान केले. त्यावेळी पोटदुखीने अगदी त्रस्त झालेला एक ब्राह्मण नदीवर येऊन गडबडा लोळू लागला. पोटदुखीने तो अगदी कासावीस झाला होता. त्याला अन्न पचत नसे. अन्न त्याचा शत्रू झाला होता. त्यामुळे तो नेहमीच उपाशी असे. भोजन केले रे केले की त्याच्या पोटात प्राणांतिक वेदना होत असत. आत्महत्या करावी असे त्याला वाटत असे. तो कधीतरी महिना 15 दिवसांनी भोजन करीत असे. आदल्या दिवशी महानवमीला त्याने मिष्टान्न भोजन केले होते. वेदना असह्य होत होत्या. त्यावेळी तो स्वतःशीच म्हणाला, आता जगण्यात काही अर्थ नाही. या वेदना सोसण्यापेक्षा गंगेत जीव द्यावा. अन्न हा प्राण, अन्न हेच जीवन असे म्हणतात. पण अन्नच माझा वैरी झाले आहे. आता जगणेच नको, आता मेलेले बरे. असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून जीव देण्यासाठी गंगेत प्रवेश केला. भगवान शंकराचे स्मरण करून तो म्हणाला, मी भूमीला भार झालो. मी आयुष्यात कसलाही परोपकार केला नाही, कुणालाही अन्नदान केले नाही. या पूर्वीच्या जन्मात मी जे कर्म केले त्याचेच हे फळ मी भोगतो आहे. मी ब्राह्मणांच्या तोंडचा घास हिरावून घेतला, गोहत्या केली, कुणाचा तरी विश्वासघात केला, पुंज अर्धवट केली, गुरूंची निंदा केली, आईवडिलांची अवज्ञा केली. म्हणून मला हे दुःख भोगावे लागत आहे. किंवा मी ब्राह्मणांचा अपमान केला असेल, दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल, कुणाच्या तरी शेताला आग लावली असेल, आईवडिलांचा त्याग केला असेल. या पापांमुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे. अशी त्याने खूप आत्मनिंदा केली. आता आत्महत्येशिवाय तरुणोपाय नाही असा विचार करून तो नदीच्या पाण्यात शिरला. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला पाहिले. त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले. मग श्री गुरु त्याला म्हणाले, अरे, आत्महत्या हे महापाप आहे. तू कशासाठी आत्महत्या करीत आहेस? मला सगळे काही सांग. त्या ब्राह्मणाने आपल्या पोटदुखीबद्दल सर्व काही सांगितले. ते ऐकताच श्री गुरु म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तुझे दुखणे गेलेच समज. माझ्याजवळ त्याच्यावर औषध आहे. आता तू पोटभर जेवू शकशील. तुझे पोट दुखणार नाही. कसलीही शंका धरू नकोस, घाबरू नकोस. हे ऐकताच त्या ब्राह्मणाला अगदी हायसे वाटले. याच वेळी तेथे एक ब्राह्मण आला. तो ग्रामाधिकारी होता. तो श्री गुरुला वंदन करून म्हणाला, आज आपले दर्शन झाल्याने मी पावन झालो. श्री गुरूंनी त्याची विचारपूस केली. तेव्हा तो म्हणाला, मी कौंडिन्य गोत्री आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण असून माझे नाव सायनदेव आहे. मी गडंगची गावचा रहिवासी असून पोटासाठी सेवा चाकरी करतो. मी एका यवनाकडे चाकरी करीत असून 1 वर्षापासून गावाचा अधिकारी म्हणून काम करतो. आज आपले दर्शन झाले. मी धन्य झालो. आपणच या विश्वाचे तारक आहात. आज आपल्या दर्शनाने माझे जन्माजन्मांतरीचे पाप नाहीसे झाले. ज्याच्यावर आपला अनुग्रह होतो तो हा संसार सागर तरून जातो. गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते, चंद्र ताप नाहीसा करतो व कल्पवृक्ष दारिद्र्य नाहीसे करतो. परंतु एका सद्गुरूच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी नाहीशा होतात. सायनदेवाचे असे स्तवन ऐकले असता श्री गुरु प्रसन्न झाले. ते म्हणाले, सायनदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने अगदी बेजार झाला आहे. तो आत्महत्या करण्यास निघाला होता, पण मी त्याला थांबवले आहे. त्याला खूप भूक लागली आहे. त्याला तुझ्या घरी ने व त्याला उत्तम भोजन दे. त्यावर सायनदेव म्हणाला, महाराज, मी याला भोजन दिले आणि त्याचे प्राण गेले तर ब्रह्महत्येचे पाप मला लागेल. श्री गुरु म्हणाले, तसे काही होणार नाही. तू चिंता करू नकोस. मी सांगितले तसे कर. ते अन्न खाल्ल्यानेच हा व्याधीमुक्त होईल. सायनदेव म्हणाले, स्वामी महाराज, आज तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी फार इच्छा आहे. श्री गुरूंनी ते आनंदाने मान्य केले. मग सायनदेव आपल्या घरी गेला. पोटदुखी असलेला तो ब्राह्मणही त्याच्याबरोबर गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, त्याच वेळी आम्ही तेथेच होतो. श्री गुरु भिक्षेसाठी म्हणून निघाले. ते कबूल केल्याप्रमाणे आपल्या शिष्यांसह सायनदेवाच्या घरी गेले. सायनदेवाला व त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला.
त्यांनी श्रीगुरूंचे स्वागत करून त्यांची यथासांग षोडशोपचारे पूजा केली. त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व शिष्यांनाही वंदन केले. त्यांच्या भक्तिभावाने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी सायनदेवांना आशीर्वाद दिला. तुम्हाला उत्तम दीर्घायुषी संतती प्राप्त होईल. तुमच्या वंशाची वृद्धी होईल. तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा कायम राहील. या वरदानाने सायनदेवास व त्याची पत्नी जावई यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री गुरूंना, त्यांच्या सर्व शिष्यांना व त्या पोटदुखी असलेल्या ब्राह्मणाला सुग्रास भोजन दिले. श्री गुरूंच्या आज्ञेने तो व्याधीग्रस्त ब्राह्मणही पोटभर जेवला आणि श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने त्याच क्षणी व्याधीमुक्त झाला. ते पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, सूर्योदय झाला असता अंधार शिल्लक राहील का? श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा झाली असता मनुष्याचे पाप, ताप, दैन्य, दुःख राहीलच कसे? श्री गुरुकृपा झाली असता मनुष्याचे जन्मांतरीचे सर्व दोष नाहीसे होतात. ग्रंथकार सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगत आहे. ज्याला आपले कल्याण असे वाटते त्याने ते श्रद्धापूर्वक एकाग्रचित्ताने श्रवण करावे. जे कोणी हे गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही. त्यांना सर्व सुखांची प्राप्ती होईल हे त्रिवार सत्य आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील श्री गुरूंचे कारंजा नगराभिगमन व विप्रोदरव्यथा निवारण नावाचा अध्याय 13वा समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आता आपण आध्यात्मिक रहस्य बघूया. या अध्यायात नृसिंह सरस्वती यांच्या प्रधान शिष्यांची नावे सांगत आहेत. त्या नावांच्या पुढे सरस्वती असे एक पद लावलेले आढळते. सरकार हे संप्रदायाचे नाव आहे. सांप्रदायिकांनी संप्रदायाच्या नावानेच परंपरा ठेवावी असे नियम असून भारतात त्यांचे पालन केले जाते. प्रत्येक संप्रदाय परमात्मा प्राप्तीची साधने वेगळी असतात, तर काही साधने सर्व संप्रदायिका समान असतात. विवेक, वैराग्य, षटसंपत्ती व भक्ती हे मुख्य साधन संप्रदायांना अभिप्रेत असते आणि ही मुख्य 4 साधने म्हणजे साधकाच्या मनाचा विशिष्ट विकासच होय. ही साधने साध्यरूप होतात म्हणजे गुण अंगी बांधण्यासाठी इतर व्यावहारिक उपायांचा अवलंब करावा लागतो. हे उपाय प्रत्येक संप्रदायात वेगवेगळे असू शकतात आणि त्यातील काही गुरुगम्य गुप्त असतात. संप्रदायाची दीक्षा घेताना गुप्ततेची शपथ घ्यावीच लागते. उपनयनाच्या वेळी बटूला दिले जाणारे परमार्थदृष्ट्या महत्त्वाचे गुप्तनाम जसे त्याने गुप्त ठेवायचे असते तसेच दीक्षा विधीतही असते. संप्रदायात शिरल्यावाचून ही मोक्ष साधने सांगितली जात नाही. आपापले गुरुच साधनच आपल्या हिताचे व लवकर साक्षात्कार करू देणारे आहे याची मनात खात्री बाळगून शिष्याने ते साधन केले पाहिजे. आपल्याला दिलेल्या साधनाबद्दल त्याने सहाध्यायी शिष्याजवळही अवाक्षर काढू नये, तुलना करू नये. इतरांची तर गोष्टच नको. साधकांनी पूर्णपणे साधनाचा अवलंब केला तरच तो संसिद्धीप्रत जातो. सायनदेवाच्या घरी श्री गुरूंनी ज्या विप्राला जे मिष्टान्न भोजन घ्यायला सांगितले ते त्या विप्राचे गुरुत्व साधन होते. त्याची व्याधी पूर्वकर्मार्जित होती व प्राणांत होण्या इतक्या थराला त्याच्या वेदना गेल्या होत्या. त्यावेळी त्याची व सिद्ध अशा नृसिंह सरस्वतींची भेट व्हावी हा संकेत होय. त्या विप्राला झालेला पश्चाताप ही त्याची उपदेश ग्रहणास योग्य झालेली मनोभूमिका होय आणि ज्या अन्नाने त्याला अपायही होता ते अन्नच त्याला खायला लावण्याचा अधिकार व त्याने त्याची व्याधी दूर करण्याचा अधिकार सिद्ध गुरूंचाच. एरवी दुसऱ्या कोणी त्याला खायला सांगितले असते तर त्याची व्याधी दूर झाली नसती. त्या विप्राने या पूर्वजन्मीच्या पापांचा जो उल्लेख केला तो साधकांनी मनन करण्यासारखा आहे. त्या विप्राचे दुखणे पाहून गुरूंना स्वतः त्याची दया आली. त्याने तशी प्रार्थना केली नव्हती. सायनदेवावरही त्यांनी कृपा केली, पण त्यांच्याकडून आधी संतसेवा, अन्नदान, परोपकार इतके करून घेतले हे लक्षात घ्यावे. सुदाम्याचे पोहे घेऊन कृष्णाने त्याला अपार संपदा दिली. भाजीचे पान घेऊन कृष्णाने द्रौपदीवरील अतिथी संकट टाळले. श्वर किंवा ईश्वरी अवतार काहीतरी सेवा त्याग करून घेतात व मगच फळ देतात.
बघा किती छान सांगितलेलं आहे. आपल्या भगिनीला त्यांनी केलेला उपदेश लक्षणीय आहे. वरवर आता त्यांच्या सांगण्यात विरोधाभास आहे. आपल्या आईवडिलांना ते सांगतात, पुत्र संन्यासी झाला तर पूर्वजांचाही उद्धार होतो व पित्याच्या वंशातील इतरांचीही जन्ममरणातून सुटका होते. त्यांच्या बहिणीला मात्र ते सांगतात, तुझ्या पूर्वजन्मीची पापे भोग. तुझा पती तुला सोडून यती होईल, तुला रोग होईल, अंतकाळी पापांचे फळ भोगूनच तू सुटशील. अर्थात स्वकर्मबद्ध मनुष्य कर्ममुक्त झाल्याशिवाय सद्गुरूही त्याला त्याची चुटकाशरशी उद्धार करीत नाही. ध्रुवाला विष्णूने पुण्यभोग म्हणून 36,000 वर्षे राज्य करून मग ये, मग तुला अढळपद देईन असे सांगितले. साधकांनी हे लक्षात ठेवावे की मोक्षापूर्वी पापाप्रमाणेच पुण्याचाही क्षय होऊन जीवाची वासना व भोग भोगून संपूर्ण नष्ट व्हावे लागते. स्वर्गप्राप्ती व मोक्षप्राप्ती, स्वर्ग व मोक्ष यातील तारतम्य पुष्कळांना माहीत नसते. स्वर्ग हा नाशवंत असतो, मोक्ष शाश्वत असतो. स्वर्ग हा परोक्ष असून मोक्ष प्रत्यक्ष असतो. स्वर्ग सुख पराधीन असते, मोक्ष सुख स्वाधीन असते. आत्मस्वरूप भूत असते. इतर सुखांप्रमाणे मोक्ष सुख हे इंद्रिय व मन यांनी जाणावयाचे नसून ते स्वयंवेद असते. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे सुटणे, मोकळे होणे. बंधन कसले असते? संसाराचे म्हणजे मी व माझे या वृत्तीचे. संसार म्हणजे परिवार व मालमत्ता नाही, त्या तर नष्ट होणाऱ्याच असतात. हे बंध जीवाला स्वतःविषयीचे अज्ञान असते म्हणून पडते. हे अज्ञान दूर करणे म्हणजेच आत्मा ज्ञानदेव मोक्ष हा म्हणतात. तेव्हा तेथे आत्म्याच्या सत्य स्वरूपाविषयी असा अर्थ असतो. सृष्टीचे ज्ञान असा अर्थ नसतो. साऱ्या सृष्टीचे एकाला होणे शक्य नाही व सृष्टीच्या ज्ञानाने आत्मसंबंधीचे अज्ञान जात नाही. ते ज्ञान गुरुने केलेल्या बोधाने त्याच्या कृपेनेच जाते. एखादी आत्यंतिक निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती हेच मोक्षाचे स्वरूप व मनुष्य जन्माचे खरे ध्येय आहे. अशा रीतीने आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.